नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा तुमचा ॲक्सिडेंट झाला तेव्हाचा सगळा प्रसंग आठवतोय का? तेव्हा प्रतिमा ते सांगतात, हो, मला अगदी जशाचं तसं सगळं आठवतंय. तन्वीचा हट्ट होता की बाहेर फिरायला जायचं आणि आम्हाला फार्म हाऊसवर जायचं होतं. बाहेर निघालो त्याच वेळेला ॲक्सिडेंट घडला. आम्ही जर त्या दिवशी बाहेर पडलो नसतो तर तन्वी आमच्यापासून लांब गेली नसती. तर सुमन काकूही सांगत असतात, हो, अर्जुनचा वाढदिवस झाल्यानंतर ते आणि मी आम्ही दोघं पण घरी निघालो. मला सोडलं आणि परत ते बाहेर पडले. भाऊजींचं काहीतरी काम आहे म्हणून सांगून गेले. पण हे ॲक्सिडेंट घडून आणण्यासाठी बाहेर पडले होते. ते माते सांगत असतात, सुमन, आता तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं. ज्या माणसाने हे काय घडून आणलं तो आता जेलमध्ये शिक्षा भोगतोय ना, तेव्हा तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. त्याच वेळेला सायली फोनमध्ये प्रतिमा आत्यांचं सगळं बोलणं रेकॉर्ड करत असते. तर सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. त्याच वेळेला अस्मिताचा फोन येतो. काय गे सायली, आम्हाला अजिबात मिस करत नाही ना? विसरलीस का आम्हाला तिकडे गेल्यानंतर? सायली पण म्हणते, नाही ग अस्मिता, असं होईल का मी तुम्हाला विसरेल? मला पण तुमची सगळ्यांची खूप आठवण येते. तेव्हाच अस्मिता सांगते, हो, आम्हाला पण तुझी आठवण येते ना, म्हणून मी पूर्ण आजी आम्ही दोघी पण तुला भेटायला येणार आहोत. ऐकल्यानंतर सायलीला तर प्रश्न पडतो, आजी आणि अस्मिता जर घरी आले तर त्यांना ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करता येणार नाही. तर फोन ठेवल्यानंतर प्रतिमा आत्या विचारत असतात, काय ग सायली, काय झालं आहे? सायली म्हणते, पूर्ण आजी आणि अस्मिता आज इथे मला भेटायला येणार आहे. अस्मिता प्रताप काकांशी बोलत असते, मला याआधी पण एक जॉब लागला होता, पण नाईट शिफ्ट असल्यामुळे मीच तो नाकारला. पण स्मिथला सांभाळून ते करता आलं नसतं ना मला, आणि चैतन्य सांभाळायचा इंटरव्ह्यूला मी जेव्हा जायची तेव्हा. प्रताप काका म्हणतात, म्हणजे चैतन्याला हे सगळं माहिती होतं आणि त्याच्याकडे स्मित असायचा? स्मिता सांगत असते, हो, जेव्हा जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेली तेव्हा चैतन्यजवळ स्मित असायचा आणि तो सांभाळायचा, म्हणून मला सगळं काही शक्य झालं. प्रताप काकाही म्हणतात, बेटा तू जॉबची काळजी करू नको. माझ्या काही ठिकाणी ओळखी आहेत, मी बोलतो आणि तुला जॉब नक्की मिळेल तिथे. पण मग असं समजू नको की तू जॉब केला तरच तुझं सगळं व्यवस्थित होईल. काही जरी असलं तरी मी तुझ्या पाठीशी खंबीर उभा आहे, हे विसरू नको. मी जॉब शोधण्यासाठी तुझी मदत केली तर चालेल ना? तेव्हा अस्मिता पण खुश होते, हो डॅड, नक्की चालेल. आणि तिला जॉब करता येणार म्हणून ती खूप खुश असते. तर दुसरीकडे अश्विन कल्पना काकूंना समजावून सांगत असतो, अस्मिताईला जर वाटत असेल की तिला जॉब करायचा आहे तर काय हरकत आहे? घरात राहिली तर तिला त्रासच होईल ना या सगळ्या गोष्टींचा. उलट आपण तिच्या सोबत राहायला पाहिजे, तिला सपोर्ट केला पाहिजे. पण कल्पना काकूंना हे काही मान्य नसतं. त्याच वेळेला तिथे प्रताप काका येतात. ते सुद्धा खूप छान पद्धतीने समजवतात, कल्पना, अस्मिताला जर जॉब करायचा असेल तर काय हरकत आहे? आपण उलट तिला सपोर्ट केला पाहिजे ना. घरात राहून ती उगाचच टेन्शन घेत राहील आणि सगळ्या गोष्टी विसरायला तिला वेळ लागेल. त्यापेक्षा जॉब करून जर तिचं मन रमत असेल तर आपली त्या गोष्टीला हरकत नसायला हवी. उलट आपण तिच्या मागे खंबीर उभं राहायला पाहिजे, तिला धीर दिला पाहिजे. प्रताप काकांनी समजवल्यानंतर कल्पना काकू पण तयार होतात. बरं, ठीक आहे. त्यांचं मन काही मानत नसतं. त्यांना अस्मिताची काळजी असते. त्यांना वाटतं की जॉब केल्यानंतर तिची दगदग जास्त होईल आणि तिला या गोष्टीचा त्रास होईल. त्याच वेळेला तिथे अस्मिता येते आणि ती समजवण्याचा प्रयत्न करते कल्पना काकूंना, अगं मम्मा सोड ना, माझ्याकडनं चुकून बोललं गेलं तुला, प्लीज मला माफ कर. तेव्हा कल्पना काकू पण तिला जवळ घेतात. ठीक आहे अस्मिता, तू जे काही करशील ना, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. स्वतःला एकटं समजू नको. नंतर ते सगळेच खुश होतात. सांगते, मी आणि पूर्ण आजी सायलीला भेटायला चाललो आहे, तू पण येतेस का? तेव्हा कल्पना काकू पण म्हणतात, हो ठीक आहे, मला पण तिची आठवण येतेच आहे, आपण तिघी पण जाऊया. तर दुसरीकडे सायलीने अर्जुनला फोन केलेला असतो, अहो अस्मिता आणि पूर्ण आजी इथे मला भेटायला येणार आहे आणि आजच्या आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करायचंच आहे ना आपल्याला. त्या दोघी जर इथे आल्या तर हे शक्य होणार नाही. तेव्हा काहीतरी करा आणि त्या दोघींना थांबवा ना तुम्ही. अर्जुनला पण टेन्शन येतं. आता सायली स्वतःच नाही म्हणते तेव्हा, बरं ठीक आहे, मी काहीतरी बघतो. सायली देवासमोर हात जोडून उभी असते. तेव्हा आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट झाला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा नको यायला. त्याच वेळेला अस्मिताचा फोन येतो, सायली तुला भेटण्यासाठी मम्मासुद्धा येते. मी, पूर्ण आजी आणि मम्मा आम्ही तिघी पण येतोय. सायली पण मनात विचार करते, या तिघी जर इथे आल्या तर आज जे ठरवलंय तसं काहीच होणार नाही. लगेचच अस्मिताला सांगते, मी आले असते तर मला आवडलंच असतं,
पण आज अशी माझी तब्येत थोडी बरी नाही, खूप अस्वस्थ वाटतंय. विचार केला होता की आराम करते मी आज. कल्पना काकूही सांगतात, हो सायली, ठीक आहे, आम्ही नंतर कधीतरी येतो, तू आज चांगला आराम कर, कसलंही टेन्शन घेऊ नको. तर अस्मिताचं जाणं कॅन्सल होतं, त्यामुळे तिचा मूड ऑफ होतो. तिथे अर्जुन येतो, चला आवरलं का तुमचं? तेव्हा अस्मिता सांगते, आमचं जाणं कॅन्सल झालं आहे. अर्जुन पण विचारतो, का, अचानक असं काय झालं? कल्पना काकू सांगतात, अरे सायलीची जरा तब्येत बरी नाही, तिला आज आराम करायचा आहे ना, म्हणून आम्ही नंतर कधीतरी भेटू. तेव्हा अर्जुन तर खूप हायपर होतो, काय सायलीची तब्येत बरी नाही आणि मला काही बोलली पण नाही ती, मी लगेच निघतो मम्मा, असे मला सिनियरकडे काम आहे. मी ते सांगते, अर्जुन तू जरा अति करतो हं, इतर बायका कधी प्रेग्नेंट नसता का? थोडंफार त्रास होतोच या दिवसामध्ये, पण तू तुझ्या बायकोसाठी जरा जास्तच करतो हं. अर्जुन पण सांगतो, असाही मला उशीर होतोय, मी निघतो. अर्जुन तिथून निघून जातो. तर सायली देवासमोर नमस्कार करून प्रार्थना करत असते, आज मी जे काही ठरवलं आहे ॲक्सिडंट रिक्रिएट करण्यासाठी, तर त्यामध्ये आम्हाला यश मिळू दे देवा. या अपघातात कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घे. मी जे करते ते बरोबर तर आहे ना? तेव्हाच तिथे एक फूल खाली पडतं, म्हणजे देवाचा संकेतच मिळालेला असतो सायलीला. ते बघून सायली तर खूप खुश होते, म्हणजे देवाची पण इच्छा आहे ॲक्सिडंट रिक्रिएट करण्यासाठी. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रविराज काका, प्रतिमा आत्या आणि सायली तिघं पण निघालेले असतात आणि त्यांच्या मागे अर्जुनची पण गाडी असते आणि रविराज काका म्हणत असतात, ब्रेक प्रेस होत नाही आहे. तेव्हा सगळेच घाबरतात. अर्जुन पण खूप घाबरलेला असतो. सिनियर ब्रेक दाब, क्लच दाब, त्याच्या अशा इन्स्ट्रक्शन चालूच असतात आणि सायली पण खूप घाबरलेली असते, पण त्याच वेळेला तिला भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात आणि ती खुश पण होते. हा भाग इथेच संपतो. पण एवढं सगळं केल्यानंतर सायली आणि तिचं बाळ सुखरूप तर राहील ना? अर्जुनची भीती खरी ठरेल. आता उद्याचा भाग पण बघायला खूप इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.